मी काय म्हणतो सोनाक्षी, निंदन तर झाला आता, जमत असून द्या उद्या खत टाकून. ते काय विचारायचं झालं का? कचरानं काढी आम्ही इथे निंदा केला आणि नगद सल्फेट का दुसऱ्याला देतो म्हणते का? हो येतो ना उद्या. नगद सल्फेट? मी तर उधारा सारला बा दुकानामध्ये सल्फेट, कुठून आलं नगद? अगा तसं नव्हे, खत टाकणं आम्हाला निघण्यापेक्षा परवडते म्हणून म्हणलं नगद. असं होय का? तर मग सांगा, सल्फेट रोजानं टाकता का हुंड्यानं टाकता? सल्फेट आम्ही हुंड्याने नाही टाकत आणि रोजाने नाही टाकत बापा. थैली परवान टाकी आणि ते आम्हाला 150 रुपये थैली लागल. ह्या का खत टाकाचा भाव आहे का तुमचा? 300 रुपयाची सुपर फॉस्फेटची बॅग, 250 रुपयाची युरिया आणि 150 रुपये तुम्हाला टाकाले द्यायचे. तुम्ही तर जिरवाचेच लागले माग कास्तकाराची. नाहीतरी तू कोण ठेवली का जिरवाची? जे ते तू जिरवतेस आणि आम्ही कमरची काडी करतो का? तेवढंही नाही का आमच्यासाठी? जास्तीची बोलू नको, कामाचं बोल. खत आपल्याला झाकून पाहिजे, उघड चालणार नाही. आणि सांगून राहिलो, जास्तीची कायचे बोलतो का? जे आहे ते सांगून राहिले. झाकून द्यायचं असेल तर 50 रुपये थैली माग जास्त लागन आपल्याला, पहिले सांगतो. असं होय का? तर उद्या तुम्हाला सुट्टी, नाहीतरी मला आता डवरा पकडाच लागते. तर मग बायकोने पेराले लावतो त्या डवऱ्याच्या माग, गोष्टी होते आणि संगच्या सगळी राहते. सुट्टी मग तुम्हाला. राहू द्या आता तुमचं करीता, जा आता कोणाच्या जातात.